सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा आणि यंत्रमाग धारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबवणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झाली। या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पाडला। तसंच भाजपला महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 5 वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। सोलापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। सोलापूरकरांनी भरघोस मतदान करावं, 5 वर्षे सोलापूरची काळजी घेईन असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील सभेत दिलं। इचलकरंजीच्या धर्तीवर सोलापुरातील यंत्रमाग हातमाग उद्योगांना उभारी देणार आहे। केवळ महापौर घेण्यासाठी नाही तर सोलापूरचा चौफेर विकास करण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीत उतरलो आहे। सर्व उद्योगांना पूरक सवलती, शहरात लखपती दीदींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न, दररोज पाणी पुरवठा, सोलापूर पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावं यासाठी प्रयत्न, IT पार्कचा प्रश्न, शहरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा, अतिक्रमणे नियमित करून त्यांना पक्की घरं बांधण्यासाठी मदत, विमानांच्या नाईट लँडिंगची सुविधा करणार अशी अनेक आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। मी इथे यायच्या आधी आपलं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेण्याकरता गेलो होतो आणि श्री सिद्धरामेश्वरांना एकच मागणं मागितलं की पुढचे 5 वर्ष या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूरकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या असा आशीर्वाद त्या ठिकाणून मी घेऊन आलो आहे। मला हे माहिती आहे की एकदा सोलापूरला सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळाला की कोणालाही मागे वळून पाहावं लागत नाही। खरं तर आपल्याला माहिती आहे यात्रा सुरू झाली आहे। 13 तारखेला मुख्य अक्षता सोहळा आहे। 3 लाख लोक शहरात असतील, पण तरी देखील आपली नजर ही 15 तारखेवर आहे। 15 तारीख देखील आपल्याकरता खूप महत्वाची आहे, कारण जे सोलापूरकर आहेत, सोलापूरची जनता आणि त्याची सेवा ही देखील आपल्याकरता ईश्वर सेवाच आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की 15 तारखेकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि या ठिकाणी या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला विजयी बनवावं। खरं तर सोलापूरचा विचार केला तर दक्षिण भारताचं प्रवेशद्वार आहे। सोलापूरचा विचार केला एक बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, कष्टकरी, स्वाभिमानी, संघर्षशील अशा लोकांचं शहर म्हणून या सोलापूरची ओळख आहे। संघर्ष ही इथली जीवन पद्धती आहे। हातमाग असेल, यंत्रमाग असेल, उद्योग, विणकर, धुडी कामगार अशा सगळ्यांच्या कष्टातून एक अर्थव्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि आता तर एक नवीन ओळख आपली की हा जिल्हा एक प्रकारे डाळिंबाची राजधानी म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जातो। अशा पद्धतीने एक नवीन ओळख देखील आपल्याला मिळाली आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी मी जे बोलतो ते करतो असं सांगून लवकरच सोलापुरात दररोज पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या वर्षभरात सोलापूर शहराच्या विकासासंबंधातील बहुतांश प्रश्न मार्गी लावले आहेत। मात्र विरोधकांकडे केवळ टीका करण्यापेक्षा त्यांच्याकडून काय विकास केला जाणार हेच सांगितलं जात नाही। यातच भाजपचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेसाठी बाराबंदी पोशाख परिधान करून आले होते। तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन पूजा केली। भाषणाच्या सुरुवातीला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या घोषणा देऊन उपस्थित जनसमुदायाला त्यांनी आपलंसं केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला सोलापूरकरांनी सकाळी 10 वाजल्यापासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती। मुख्यमंत्र्यांचं भाषण साधारणतः दुपारी 1:30च्या सुमारास सुरू झालं। मात्र तोपर्यंतही आलेल्या नागरिकांनी
सभास्थानी आपली जागा सोडली नाही. साधारणतः 50,000 नागरिकांची सभेसाठी उपस्थिती असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.